नमस्कार, मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची चटणी। ही चटणी आपण बऱ्याच पदार्थांसोबत खाऊ शकतो, जसे की इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पे, मेंदूवडा अशा कितीतरी पदार्थांसोबत आपण हिला खाऊ शकतो। चला तर आज ओल्या नारळाची चटणी बघूया। ही चटणी बनवायला सोपी आहे, तेवढी चविष्ट बनते। ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी एक नारळ फोडून घेतला आहे। आता यातील खोबऱ्याला बाहेर काढून घेतला आहे अशा प्रकारे। आता याला आपण किसणीने किसून घेणार आहोत। किसणीने किसून घेतल्यामुळे मिक्सरमधून फिरवताना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। तर अशा प्रकारे याला किसणीने किसून घेत आहे मी। तुम्ही चाकूच्या मदतीने याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करूनही घेऊ शकता। कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण बारीक चिरून घेतलं आहे। एक छोटी वाटी डाळ्या घेतल्या आहे, मोहरी, मीठ, हिंग, कढीपत्ता। आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, यामध्ये किसलेला नारळ टाकला आहे। यामध्ये टाकूया एक छोटी वाटी डाळ्या, कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण सर्व वस्तू टाकून देऊया। चवीपुरतं मीठ टाकूया। मी इथे अर्धा चमचा टाकत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। मिक्सरचं झाकण लावून एकदा बारीक वाटून घेऊया। एकदा फिरून घेतलं आहे। आता हे थोडंसं जाडसर राहत आहे डाळ्या वगैरे, तर यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर इथे पाऊण कपच्या जवळ मी पाणी टाकत आहे। मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरवून घेऊया। झाकण उघडलं आहे। इथे हे एकदम बारीक वाटून तयार आहे। एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। आता यावर आपण तडका टाकणार आहोत। तर इथे 1.5 चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली आहे। हिंग टाकूया थोडंसं, कढीपत्ता टाकूया, एकदा मिक्स करून घेऊया। आता हा तडका टाकणार आहोत चटणीवर। तडका टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेऊया। तयार आहे ओल्या नारळाची चटणी। ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पे, मेंदूवडा किंवा कोणत्याही भाजीमध्ये टाकली तरी खूप मस्त चव येते। तर तयार आहे ओल्या नारळाची चटणी, तुम्हीही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।